मी काही मदत करू तुम्हाला? अहो जीजू तुम्ही शांतपणे बसा, त्यापेक्षा मी तुम्हाला चहा करून देऊ का? नाही नाही नको. अरे बरं. एक मिनिट हे दे ना मला, मी करतो ना मदत याच्यामध्ये. जीजू तुम्ही दुसरं काम करा, काय? शांतपणे तिथे बसा आणि रिलॅक्स करा. कशाला करायचं अगं, तुम्हाला कीर्ती. काम? एक मिनिट हे मला द्या, हे मी करतोय. अहो नाही तुम्ही कशाला, मी करेन, राहू द्या. नाही प्लीज काहीतरी करू द्या. मी काहीच काम करत नाही, नुसता बसून मला कसं तरी वाटतंय. काहीतरी मदत करू द्या मला, मी करतो. नाही नाही नाही, मी काय म्हणते, तुम्ही नका करू, माझं काम आहे, मी करेन ना, राहू द्या. द्या ना, असं काय करताय? कोणीच मला काही नको नको, मी ऐका, मी एवढं करतो ना. अहो नको म्हणते मी, राहू द्या. असं अहो काय नको, मी करते, ऐका माझं, मी करतो ना थोडी. मी करते. अगं बाई, अरे देवा, रांगोळी सडली. रिअली सॉरी, माझ्यामुळे झालं. खरं तर मी खरंच आय एम सॉरी. मी हे करतो ना. नाही नाही ठीक आहे, मी फडका आणते, एक मिनिट, मी भांडं आणते. अरे यार, आता मला पुन्हा रांगोळी आणायला मार्केटला जावं लागेल. आय एम सो सॉरी. आय एम सॉरी. स्वराज, काय करतोयस हे तू? तिकडे आपल्या घरात घरभर शोधतेय मी तुला, आणि इथे येऊन झाडू मारतोयस तू? शाबास, एवढं एकच बघायचं शिल्लक राहिलं होतं माझं. काय झालं ताई? काय झालं? तुम्हाला खरंच काही वाटत नाही का? लाजही वाटत नाहीये? स्वराज होणारा जावई आहे ना ह्या घरचा, आणि त्याला तुम्ही इथे झाडू मारायला लावताय? घरगडी आहे का तू तुमच्या घरचा? आणि काय काय प्रीती, हेच करायला लावणार आहेस का त्याला आयुष्यभर? का हाच प्लॅन आहे तुझा? आत्या तुम्ही शांत व्हा जरा. शांत हो. छान सांगतेस ग ज्योती. तुम्हाला जसा तुमचा स्वाभिमान महत्वाचा आहे ना, तसा आम्हाला आमचा स्वाभिमान महत्वाचा आहे. रस्त्यावर नाही टाकलेला तो की येता जाता कुणीही पायदळी तुडवावा. आणि खरं सांग मला, स्वराज होणारा जावई आहे घरचा, आणि त्याला अशी झाडू मारायला लावणं बरोबर आहे? ताई अहो, आम्हाला खरंच माहित नाही, म्हणजे आम्ही नाही. बरं आहे तुमचं ताई, आम्हाला काही माहिती नव्हतं असं साधा भोळा चेहरा करायचा आणि आपल्याला हवं तेच करून घ्यायचं. नाही, तुमच्या या खोट्या साधेपणाला कुणीतरी बळी पडत असेल, पण मी नाही पडणार. आणि एकदा विचारा तुमच्या मुलीला, तिला घरगडी हवाय का नवरा? नक्की कुठल्या उद्देशाने ती लग्न करून आमच्या घरात येणार आहे?
तिला संसार करायचाय की आत्या आत्या काय बोलताय तुम्ही? हे बघा, माझा कोणताही वाईट हेतू नाहीये. माझं खरंच स्वराजवर मनापासून प्रेम आहे. प्रेम? कसलं प्रेम ग? कसलं प्रेम? एका भावाला दुसऱ्या भावापासून तोडण्याचं प्रेम? नियम आणि अटी घालून प्रेम होत नाही, तो व्यवहार होतो. आणि तुला लग्न करायचंय का व्यवहार? आणि असं कुठला व्यवहार करायला येणार आहेस ग आमच्या घरी तू प्रीती? ते काय बोलतेस तू? झाडूचं म्हणशील तर यांनी मला नव्हतं सांगितलं झाडू मारायला. उलट मीच त्यांना म्हणत होतो की मी काहीतरी काम करतो, तुम्हाला मदत करतो, पण ते मला काहीच करू देत नव्हते. अरे पण तुला अक्कल नको? ते मी फक्त मदत करायला आलो होतो ग. ही अशी झाडू मारून? नाही, तू एक झाडू मारत असेल, पण ह्या कुणाला काही वाटायला नको की तू झाडू मारतो तर तुझ्या हातनं झाडू काढून घ्यावा म्हणून? आत्या, यांना माहित पण नव्हतं मी झाडू मारतोय ते. हे सगळे आत गेले होते. माझ्या हातून इथे रांगोळी सांडली. म्हटलं आता हे आत गेले तोपर्यंत आपण हे सगळं साफ करून घ्यावं म्हणून मी झाडू मारत होतो. एवढ्यावरून का चिडतेस तू एवढं? एवढंच कारण नाहीये. आणि तुला असं हे झाडू मारताना बघायला आलेच नव्हते मी. मग हे बघ, डोळ्यावरची झापडं काढून पाहिलंस ना तर दिसेल तुला. बघ जरा, तुझ्या बायकोनी मेसेज केलेत मला. एक मिनिट बघू. ज्योती काय ग? आत्या, कसला मेसेज? बघ, तुझ्या होणाऱ्या बायकोनी मेसेज केलाय मला. ज्योती काय मोबाईल मध्ये? ताई, हे काय आहे सगळं? तू पाठवलंस हे? ज्योती, अगं मी असं का करेन? आणि हे सगळं मला आत्ता कळतंय. मी ते मेसेजेस केलेले नाहीयेत.